आज राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला जाणार आहे। या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय एकंदरीत पाहिलं गेलं तर वाढ ही सध्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहिलं गेलं तर या संदर्भात साधारणतः आर्थिक पाहणी अहवाल जो आहे तो समोर आला आणि या आर्थिक पाहणी अहवालानुसार आपण पाहतोय की राज्याच्या अर्थव्यवस्थेत 7.9% वाढ ही अपेक्षित पाहायला मिळते। तर दरडोई उत्पन्न हे 3.47 लाखांवरती पोहोचल्याचं पाहायला मिळतं। अशा प्रकारचा हा आपल्याला आर्थिक पाहणी अहवाल जो आहे तो पाहायला मिळत आहे। राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत आणि गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक असून साधारणतः पाहायला गेलं तर आर्थिक वर्षात ती 7.9% वाढेल असा अंदाज महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2025-26 या अहवालात व्यक्त करण्यात आलेली आहे। या आर्थिक पाहणीचा अहवाल अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला जो तो जाहीर करण्यात आला होता आणि या अर्थसंकल्पाच्या आर्थिक पाहणी अहवालाचा जो एकंदरीत साधारणतः पाहायला गेलं तर संपूर्ण माहिती आपण पाहतोय। याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर या अहवालात कृषी उद्योग असेल, कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्रातील संतुलित वाढ, पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभतेसाठी केलेल्या सुधारणा त्यामुळे राज्याची आर्थिक स्पर्धात्मकता अधिक बळकट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे। महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2025-26 अहवाल विधानसभेत वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी तर विधान परिषदेत राज्यमंत्री पंकज भोये यांनी सादर केला। आर्थिक पाहणी अहवालानुसार 2025-26 मध्ये राज्याचे सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न 51,597 कोटी इतके रुपये आपल्याला पाहायला मिळतं अपेक्षित आहे। तर वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न हे 28,82,799 कोटी रुपये इतकं राहण्याचा अंदाज आहे। तर राज्याचं दरडोई उत्पन्न हे 3,47,903 रुपये इतकं अपेक्षित असून ते अखिल भारताच्या दरडोई उत्पन्नाच्या 2,19,575 रुपये इतकं तुलनेत लक्षणीय अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान 14% या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा महाराष्ट्राचा वाटा हा 14% असून तो देशातील सर्वाधिक आहे। राज्यात रस्ते, मेट्रो, बंदरे, विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर आणि लॉजिस्टिक क्षेत्रात झालेल्या गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधांचा विकास वेगाने होत असल्याचं सुद्धा अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। आता साधारणतः पाहायला गेलं तर क्षेत्रनिहाय वाढीचा अंदाज सुद्धा या आर्थिक पाहणी अहवालामध्ये सादर करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आपण पाहतोय 2025-26 मध्ये विविध क्षेत्रांत वाढ अपेक्षित आहे। यामध्ये कृषी व संलग्न कार्यकर्ते यात 3.4% वाढ अपेक्षित आहे। तर उद्योग क्षेत्रात 5.7% आणि सेवा क्षेत्रात 9.0% वाढ अपेक्षित असून सेवा क्षेत्रातील वेगवान वाढ राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार देत असल्याचं सुद्धा अहवालात स्पष्ट करण्यात आलेलं आहे। चलनवाढ सुद्धा नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळतंय। त्यानुसार आपण जर पाहायला गेलात तर एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत ग्रामीण भागातील सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक 401.8 टन, नागरी भागातील 376.7 होता। या कालावधीत ग्रामीण भागात 2.0% आणि नागरी भागात 1.5% चलनवाढ नोंदवण्यात आलेली आहे असं पाहायला मिळतं। तर जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी दरातील सुधारणांमुळे किमतीवर सकारात्मक आपण पाहतोय परिणाम झाल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। अनेक भाग आपल्याला सध्या या आर्थिक पाहणी अहवालामध्ये पाहायला मिळत आहे। यासोबतच आपण पाहतोय राज्याचा हा अर्थसंकल्प जो आहे तो आज सादर केला जाणार आहे। या अर्थसंकल्पामध्ये आता नेमकं ज्या प्रकारे आर्थिक पाहणी अहवालानुसार ज्या प्रकारे आपण पाहतोय वाढी असतील तरतुदी असतील पाहायला मिळतं, यामध्ये आता हा अर्थसंकल्प नेमका कशा प्रकारे असणार आहे, कोणत्या विभागाला किती टक्के तरतूद होणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। याशिवाय महत्वाचं म्हणजे पाहायला गेलं तर सध्या राज्यावरील कर्ज सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे। 9 लाखांपर्यंत कर्ज पोहोचल्याची सध्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळं सध्या जर आपण पाहायला गेलं तर 9 लाखांपर्यंत जे राज्याचं 9 लाख कोटींपर्यंत जे काही राज्याचं कर्ज आपल्याला पाहायला मिळत आहे ते जे काही गेलेलं आहे आणि त्यामुळेच एकंदरीत पाहायला गेलं तर या कर्जाचा डोंगर सध्या राज्यावरती आहे। त्यामुळं एकंदरीत अनेक योजना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळं या योजनांवरती योग्यरित्या तरतुदी होणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। महत्वाचं म्हणजे साधारणतः आपण पाहतो लाडकी बहीण योजना ही सुद्धा अत्यंत सध्या या सरकारसाठी महत्वपूर्ण मानली जाते, कारण दर महिना
प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये 1,500 ही रक्कम सरकारकडून जी आहे ती दिली जाते लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून. आणि या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जो काय निधी हा सध्या पाहायला मिळत आहे, त्यामुळं इतर योजनांवरती त्याचा परिणाम होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळं या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती आजचा जो अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सादर करतील, त्यावेळेला या संदर्भामध्ये नेमका काय निर्णय घेतला जाणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अर्थसंकल्प हा राज्याचा संपूर्णपणे महत्त्वाचा असणार आहे. कशा प्रकारे तरतूद असणार आहे ती सुद्धा महत्त्वाची असणार आहे. कारण या अर्थसंकल्पावरती खरं तर शेतकऱ्यांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे, सर्वसामान्यांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे, रोजगार ज्यांचा सुरू आहे त्यांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे, जे व्यावसायिक आहेत त्यांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक टप्प्यातील प्रत्येक विभागातील नागरिकांचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलेलं आहे. कारण या अर्थसंकल्पामधून कोणत्या गोष्टींमध्ये वाढ होणार, राज्यामध्ये कोणत्या गोष्टी स्वस्त होणार, महाग होणार हे सुद्धा तितकंच पाहणं महत्त्वाचं जे ते ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दुपारच्या सुमारास आपला अर्थसंकल्पाची जी बॅग आहे ती विधान भवनामध्ये घेऊन येतील आणि दुपारी 2 वाजल्यापासून अर्थसंकल्प मांडायला सभागृहांमध्ये सुरुवात जे ती होणार आहे. यासोबतच जर आपण पाहायला गेलं तर अनेक घडामोडी सध्या विधान भवनातील या विधिमंडळातील या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये घडत असून सध्या आपण पाहायला गेलं तर आजचा दिवस हा पूर्णपणे अर्थसंकल्पाचा असणारा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मात्र सध्या अनेक घडामोडी राज्याच्या राजकारणामध्ये आपल्याला घडताना पाहायला मिळत आहे. नुकताच आपण पाहायला गेलं तर काही राज्यांच्या राज्यपालांची बदली जी आहे ती करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यानुसारची अपडेट जी आहे ती आपण आता पाहणार आहोत. त्यानुसार आपण पाहतोय ही अनेक राज्यपाल सध्या आपल्याला बदलल्याचं पाहायला मिळत आहे. एकूण महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगालसह 9 राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. सध्या आपण पाहायला गेलं तर आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. मात्र शिवप्रताप शुक्ला यांची आता ज्या प्रकारे बदल करण्यात आले त्यानुसार शिवप्रताप शुक्ला यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नंदकिशोर यादव यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे. लेफ्टनंट जनरल निवृत्त यांची सय्यद अता हसन यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आर एन रवी यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यासोबतच राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कविंदर गुप्ता यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विनय कुमार सक्सेना यांची लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. दिल्लीचे उपराज्यपाल म्हणून तरनजीत सिंग संधू यांची नियुक्ती जी करण्यात आली. अशा प्रकारे आपण पाहतोय 9 राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्या या ज्या करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. या संदर्भातली प्रत्येक अपडेट आपण आपल्या महानगर.com माध्यमातून जाणून घेत आहोत. यासोबतच आपण जर पाहायला गेलं तर सध्या अनेक घडामोडी या आपल्याला घडताना पाहायला मिळत आहेत. अनेक बदल सध्या राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत. जसं आपण पाहायला गेलं तर नुकताच राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करण्यात आले. मात्र ही निवडणूक आपल्याला बिनविरोध झाल्याचं पाहायला मिळतं. कारण एकूण 7 जागांसाठी ही राज्यसभेची ही निवडणूक होती आणि या 7च्या जागेवरती एक केवळ उमेदवार अर्ज जे आहेत ते पाहायला मिळाले. आणि या सगळ्यामध्ये आपण पाहतोय की उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर यामध्ये मात्र इतर जे 7 जागा होत्या 7 व्यतिरिक्त कोणताही उमेदवारी अर्ज न आल्यामुळं ही पूर्णपणे निवडणूक जे ते आपण पाहतोय बिनविरोध झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं आता भाजपकडून 4 हे उमेदवार होते ते राज्यसभेवर गेले. त्यानंतर पार्थ पवार हे सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेवर गेले. त्यानंतर शरद पवार हे पुन्हा एकदा आपल्याला राज्यसभेवरती खासदार होताना पाहायला मिळतंय. तर एक नवा निर्णय आणि एक नवा खरं तर अध्याय शिवसेनेकडून सुरू करण्यात आले. तो म्हणजे ज्योती वाघमारे या खरं तर कोणत्याही नगरसेवक नाही आहेत, कोणत्याही आमदार नाही आहेत, तर केवळ प्रवक्त्या होत्या आणि त्यांच्यावरती डायरेक्ट राज्यसभेची जबाबदारी देण्यात आल्यामुळं एकंदरीत संपूर्ण राज्यभरातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचं एकीकडे कौतुक केले जाते. मात्र सध्या शिवसेनेमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळते. त्यामुळे आता या सगळ्यावरती जरी नाराजी असली तरी राज्यसभेच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. राज्यसभेमध्ये खासदारांची निवडणूक जी ती पूर्णपणे पार पडलेली आहे. महाराष्ट्राच्या एकूण 7 जागांसाठी ही आपण पाहतोय की निवडणूक होणार होती. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले. आता या सगळ्यामध्ये जर पाहायला गेलं तर एकंदरीत 7 जणांची ही बिनविरोध निवडणूक आपल्याला पाहायला मिळते आहे. आता ऐन निवडणुकीच्या दिवशी मतदान असेल आणि साधारणतः आपण पाहतोय की
मतदार आणि मग निकाल औपचारिकरित्या निकाल सुद्धा जाहीर होईल. त्यामुळे आता एकंदरीत राज्यसभा आपण पाहिलं, अर्थसंकल्प आज सादर होणार आहे ते पाहिलं, राज्यपालांच्या बदल्या सुद्धा आपण पाहिलं. आजच्या या दिवसभरामध्ये अर्थसंकल्पासोबतच आणि घडामोडी सुद्धा विधान भवनाच्या सभागृहात असेल, पायऱ्यांवर असेल, घडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या सगळ्याची अपडेट ही आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत. दरम्यान या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.